हॅपी बर्थडे जानू. स्टार्ट होतो 15 जूनला. 16 जुलैपासून मला विश करायला. जिसमें लाडकी सून आहे सातपुतेची. हे दोन्ही लग्न लवकर सातपुते परिवारात पहिल्यांदा होऊन जावेत. लवकर झालं पाहिजे का नाही? पैसा सगळ्यांनी लाईनीत उभे राहा. लवकरात लवकरात मी आहे तोपर्यंत तुझं लग्न होऊ द्या. वा नाही किती होईल त्यावेळेस. त्यामध्ये छकुलीला लिटरली हिप्नोटाईज केलं होतं. पण कशी काय झोपली तू अशी भर स्टेजवर अख्ख्या? काय जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे आपण आता हा पार्ट 2 कंटिन्यू करतोय आपल्या ट्रिपचा. आणि ह्या ब्लॉगमध्ये ज्या स्टोरीज आहे, ह्या ब्लॉगमध्ये जे माईकवर मस्त मस्त बडबड झालेली आहे, तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे. त्यामुळे बघत राहा ब्लॉग. काहीतरी प्रॉब्लेमच आहे. झाली तुझी ट्रिप घेऊन? खतरनाक व्ह्यू, मस्त चहा वगैरे एकदम जबरदस्त चालू आहे. 5 मिनिटासाठी असं काहीतरी केलं की 5 मिनिटात तू झोपून जा. तुला तुझं म्हणजे किती होती? ए तू किती होती झोपली? तू किती लहान होती? तू ते आता पण करू शकतो. नाही किती होती त्यावेळेस? 4th. पण तुला असं कळत होतं? असं एवढे हे नव्हती लहान. कळत नव्हतं मला. आमचं पुणे लोकमान्य फेस्टिवल नवरात्राचा कार्यक्रम असतो ना, त्याच्यामध्ये जादूगर रघुवीर म्हणून एक हे होता. त्याच्यामध्ये छकुलीला लिटरली हिप्नोटाईज केलं होतं. केल्यानंतर पहिलं त्याच्यावर झोपवलं. मलाच का बोलवलं? ती झोपेल पटकेल. मग त्यांनी मला वरती बोलवलं. पण तुला हवेत तरंगवलं पण होतं असं? नाही, ते मला स्टँड होता खाली, त्याच्यावर झोपलं होतं. हा का? मांडीला बांधलेलं असतं ते आणि इल्युजन होतं. समोर आपल्याला दिसत नाही. हा. मांडीला बांधलेलं असतं असं एक वेल्ड अच्छा. आणि त्यावर झोपलेलं असतं. पण ही पूर्ण हिप्नोटाईज झाली होती. ही हिप्नोटाईज कशी झाली तेच मला. हा मला पण नाही कळत. झोपली होती. पण कशी काय झोपली तू अशी भर स्टेजवर अख्ख्या? एवढी लोक आहेत सगळी. हा ना, लाईट बीट सगळ्या तुझ्या ह्याच्यावर. काय झालं असेल? हिप्नोटाईज झाली. हिप्नोटाईज केलं तर तुला. काय रे? काय झालं? काय तिला खूप इनसाइड जोक आलाय तो व्हिडिओ मध्ये. मग ते आता कुणी केलं तर प्रॉब्लेम होईल म्हणलं. मला केलं. कट गाईज, जोक कट केलाय मी. एडिटिंगला भेटलेलं आहे कट. जोक कट करून टाकलेला आहे मस्त. हा, रॉ फुटेज नको टाकू तुझे. तुम्हाला मी किस्सा सांगतो आता. हा, साईजचा किस्सा. साईज तर बघ फुल ट्रिप मध्ये एकटाच भाई आल्यापासून पाण्यातच आहे. वा, आता पाऊस पडणार आहे त्यामुळे सगळे एक्साइट झालेले आहेत पावसासाठी. थोडा पाऊस पडेल नाही ते अजून भारी वाटेल. मजा येईल. मस्त आहे व्ह्यू, खतरनाक आहे, जबरदस्त आहे. मी काढू फोटो? हा चल, तिथं बसून काढू. ते मागचं काय व्ह्यू येणार आहे. पप्पा तर काय थांबतच नाही भाई. मम्मीचे फोटो काढतो आता. मम्मीने लावलं कामाला फोटोसाठी. काहीच आवरून वगैरे आलेलो आहे. आता जरा फ्रेश झालेलो आहे मस्त. पण आता इथे मला फोन आला. आम्ही पोकर खेळतोय फर्स्ट टाइम. मला तर काय GHNTA कळत नाहीये अजिबातच. बट पोकर खेळत आहे आता. साईज सोबत मधमाशी पोकर खेळतोय. साईजला मधमाशी चावली, एवढी मोठी मधमाशी चावली आता. डेंजर बिचारा. अजून त्याला म्हणतात डास आहे. तो होतो नाही जोरात चावली. बंद करायचं. पोकर कुणाला येतं मला कमेंट करून सांग. मला तर काही कळत नाही. एकाला वाटायचं, एकाला बंद करायचं, एकाला वाटायचं बंद करायचं. एक कार्ड वाटायचं, एक कार्ड थांब मी वाटतो. थांब मी वाटतो. अडाणी नका प्रूव्ह
बंद करायचं काय मला विचारायचं होतं. हा तू ते हे कर ना. मला येत नाही. मधुमाशी चला करा कसं गेलं काय मला खावं लागतं बघा काय आता सगळ्याला खावं लागतं भूक लागली जास्ती वाटतोय जानवीचं कमी आपणचा बड्डे जास्त वाटतोय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे जानवी बर्थडे टू यू बाहेर आली आई लाईनच्या बाहेरून आली उलटी आली लाईनीने भरवा आपण घुसला तो मेरी जान चल गुलाबी साडी घ्या अरे डायरेक्ट गॉन लाईट सौरभ हॅलो हॅलो लाईट आहे तू गाणं म्हण डायरेक्ट गाणं लावू नको आता हा काढ तू ओळलं पैसा पैसा जानवी सगळ्यांना गेला एक राऊंड अजून होते सगळ्यांना नमस्कार नाही सगळ्यांना सगळ्यांनी लाईनीत उभे राहा नाही ऐकू नाही आला काका आशीर्वाद जोरात लग्न लवकर होऊन द्या असं कोण आलाय साईस आलाय का काका आलाय पप्पा वाटत जान्हवीचं मनोगत राहिलं आता आजी मनोगत व्यक्त करते आहे हा बोला हॅलो 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 बापरे साईश केक खाण्यात मग्न आहे बाईसेप बघा दादा मधमाशी चावलेली दाखवायची का त्याला म्हणलं मधमाशी चावलेली दाखवायची का ऐकलं का माझी नात आहे ना खूप हुशार आहे मी तिला दिनू म्हणून म्हणते काय बोलते ती जशी सर्व्हिसला लागली तशी एक दिवसही मुलगी घरी राहत नाही सतत ती जाती काही असू दे तुमचं तर मी जाणार एवढ्या गावात हुशार आहे लवकरात मी आहे तोपर्यंत तुझं लग्न होऊ द्या वा 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 स्टेजवर आता पण आपल्या होम पीचवर म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये हा वाढदिवस साजरा करतोय आणि मागच्या वेळेस सुद्धा मला वाटतं आपण मुळशी तालुक्यातच हा वाढदिवस साजरा केला होता आणि हा म्हणजे जानवी तुझ्या वाढदिवसाचा केक कट केलेला आहे आजी बोलली की माझी नात जानवी तिचा वाढदिवस आहे जानवीचं लक्ष आजीपेक्षा आजी काय बोलती त्यापेक्षा आजीनी पाकिटातनं काय काढलंय पैसा नुसता पैसा जानवीचं लक्ष होतं आणि
ज्या पद्धतीने दोन्ही आजींनी पैसे दिल्यानंतर जान्हवी बोललेली होती तुझं लक्षात आलं असेल की तुझं मेन वाढदिवसाचं आकर्षण लहानपणापासून जान्हवीचा आपण वाढदिवस साजरा करतो. तर वाढदिवसाच्या वेळेस जे जे पाहुणे यायचे ते पाहुण्यांपेक्षा पाहुण्याच्या हातातलं जान्हवीचे अरे बापरे. 100% एव्हिडन्स साक्षीदारी छपोली आहे. ती पण तेच करायची कारण तिचं पण तेच करायची. अरे वा आलं त्याची तर वाट बघत होतो आम्ही किती वेळ झाला भूक लागली. हा जान्हवीबद्दल काय सांगायचं शब्दच नाहीये जान्हवीबद्दल काही सांगायला. कॉपी करते तू आमचे डायलॉग कॉपी नाही जान्हवी आमच्या सगळ्या अख्ख्या फॅमिलीमध्ये एकदम शांत अशी मुलगी माझ्यासारखीच आहे. साईश म्हणतो तू शांत थोडी आहे. साईश म्हणतो तू शांत थोडी आहे. वेगळं दाखवते इकडं वेगळं. पण जान्हवीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. ती खरंच खूप शहाणी मुलगी आहे आणि कधीही काही टेन्शन असं ना की तिच्याकडे बघितलं की ते जातं आणि ती खूप घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखं सगळ्यांना सांभाळून घेते. ती लहान आहे पण सगळ्यांना सांभाळून घेते. अगदी खरे म्हणजे ती डिसिजन देणार, खूप निर्णय चांगले देते. कधी काही टेन्शन आत्याने आणि एक जान्हवीच्या मम्मीने दोघींनी भावना व्यक्त केल्या की जान्हवीमध्ये फार समजूतदारपणा आहे. बरोबर आहे, वय लहान जरी असलं तरी ती बऱ्यापैकी मॅच्युअर्ड आहे. बरोबर, तर आपण काही गुण तिचे पण घेतले पाहिजे. जरी ती लहान असली लहानाचे चांगले गुण असेल तर मोठ्यांनी ते घ्यावे. खूप प्रेमळ, राघवी आणि गोड आहे. आणि जिचा जन्म जुलै महिन्यात आषाढ महिन्यात ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आपल्या पुण्यनगरीत येतात त्यावेळेस झालेला आहे. त्यामुळे जे तात्विक या उत्सवाप्रमाणे ती तिचं नाव रोशन करेल. जान्हवी खरंच गोड मुलगी आहे आणि हसण्यासारखं काहीच नाही. ती खूपच समजूतदार मुलगी आहे. कारण मी कधीही बघते खूप शांत असते मुलगी, खूप शांत, आगाऊपणा नसतो तिच्यात असं आहे. आणि आता काय सांगायचं आणखी तिच्याबद्दल, खूपच चांगल्या गोष्टी, खूपच चांगल्या आहेत. तिच्याबद्दल वाईट सांगण्यासारखं काहीच नाही. वा, हॅपी बर्थडे जान्हवी. आगाऊपणा इथं दिसत नाही, इथं दिसतो. जानू, नावाप्रमाणेच तू जानू आहेस खरं. आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा, जे बाद झाले स्टार्टर. जान्हवीसारखे ते पण शांत आहेत. खूपच शांत आहे ते. जान्हवी एवढे नसतील पण शांत आहेत. जान्हवीच्या काकांना जान्हवीबद्दल काय वाटतं ते आपण सगळं ऐकून म्हणतो. हॅलो, आता माझी स्पीकर पहिल्यांदाच घेतलाय फक्त माझ्या जागेसाठी. वा वा वा, माझी लाडकी लालाची पत्नी, तिला वाढदिवसाच्या खूप 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 आभाळ भरून शुभेच्छा. वा 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 वा. पहिल्यांदा माईक घेतलं. कसे होते दोन शब्द, काय म्हणले, कसे होते दोन शब्द. आणि एवढे पण आलेले आहेत. नाचूनच बरोबर. तर या ठिकाणी आपण 6 मध्ये नेहा दिदी आहे, सातवी, आणि युट्यूब स्टार, मराठी
तरुणांची मुलामुलींची धडकन ज्याने आदित्य आहे आणि एक आता आदित्यचा मान आहे कारण सगळ्यात आदित्य हा मोठा आहे, ज्येष्ठ ज्येष्ठ. अच्छा मी बोलायचे का आता? मी बोलायचे या सगळ्यामध्ये काय बोलायचं आदित्य काय बोलणार हे पूर्ण परिवाराच्याकडे परिवाराचं लक्ष आता आदित्य काय व्यक्त होणार जाणीबद्दल व्यक्त उत्सुकता आहे व्यक्त होणं जरा. तर आता त्याला सांगतो मी लाईट मध्ये थांबतो थोडं, मी दिसेल म्हणजे अंधारात आहे. मी उठणार नाही. काय बरोबर आहे. तर पहिलं म्हणजे तर बड्डेच पूर्ण सातपुते फॅमिलीमध्ये फार स्पेशल असतात आपल्या आणि त्यानिमित्ताने प्रत्येक जण एकत्र येतात, माशी मज्जा वगैरे होते. प्रत्येक बड्डेला होतच, पण सगळ्यात भारी एकत्र येऊन मज्जा कधी झाली होती लग्नाच्या वेळेस. माझी आता हीच इच्छा आहे की पटकन ही आणि ही दोन्ही लग्न लवकर सातपुते परिवारात पहिल्यांदा होऊन जावेत लवकर. त्यामुळे तीच मज्जा जी आम्ही आधी अनुभवली होती ती परत अनुभवता आली पाहिजे. झालं पाहिजे का नाही? तर एवढं चांगलं झालं पाहिजे. आणि जान्हवीला खरंच खूप खूप शुभेच्छा. जसं आता सगळे बोलले तिच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या प्रत्येकाने सेम सांगितल्या, प्रत्येकाने बरोबर सांगितल्या. त्या आहेच खरं, तशी ती आहेच शांत. मी पण थोडा आधी शांत होतो पण आता नाहीये, पण ठीक आहे. तरी हॅपी बर्थडे जान्हवी. थँक्यू. आदित्यला एकदा मी माईक दिला होता, मला वाटतं आदित्य 11वी-12वीला होता आणि 11वीला होता. तर आदित्यला मी बोललो की तू बोल आणि मग आदित्यला माईक दिला. आदित्य 2 मिनिटं बोलला आणि एकदमच ब्लँक एकदम गप्प बसला आदित्य. त्याच्यानंतर मग तो गप्प बसला, ते मग काही दिवस थांबला आणि त्याच्यानंतर एवढा सुटला की ती जॉब करते मस्त बजाज लिगल वर पॅनलवर आहे. त्याच्यानंतर आपली अंकिता आहे, डॉक्टर अंकिता, ती डॉक्टर झालेली आहे. तिने पण मास्टर्स केलेले आहे. आता ती पण जॉब करते. ती पण बघती आम्हाला कोणाला तिने एक पण चहा पाडला नाही. दोघी तुम्ही सांगतात पण आम्हाला चहा सुद्धा पाडतात. रूम बंद करून पार्सल मारून खातात. आता तो जान्हवी बद्दल काय बोलतो असं नाही, सगळ्यांनी बोलायचं. नाही 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 असं थोडी आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, खजाना आहे. ती ऑलरेडीच एवढी हुशार आहे जान्हवी खूप शांत आहे. खूप मॅच्युअर नाही, खरं आहे पण 100% खरं आहे. खूप म्हणजे सेन्सिबल मुलगी एकदम. म्हणजे एवढी शांत आहे, एवढी समजूतदार आहे, चांगली गोष्ट आहे. आणि हॅपी बर्थडे तिला. आणि काय बोलू, खाऊन घेऊ का पहिलं? नाही तेच जान्हवीची सगळ्यात जवळची चाकोली. फुल फॉर्म मध्ये दोघे आता बघू आपण. अंकिता काय डॉक्टर अंकिता काय म्हणत होत्या स्वतःची सिस्टर बद्दल बघू. चालूच आहे, विश्वास ठेव. हॅपी बर्थडे जानू. जानूला बर्थडे सेलिब्रेट करायला खूप आवडतं. जानूचा बर्थडे 15 जुलैला असतो पण तो स्टार्ट होतो 15 जूनला. मग तेव्हापासून रोज सगळ्यांनी तिला हॅपी बर्थडे विश करायचं. नाही केलं की जानू चिडून बसणार. आणि मग तिचं झाल्यानंतर
16 जुलैपासून मला विश करायला कारण चकुलीचा 15ला असतो. मग 16 ऑगस्ट पर्यंत मला विश करायचं. हे आमचं असं ठरलेलं आहे. आणि आप्पांना माहिती आहे, आप्पा न विसरता 1 महिना आधी सुरू करतात रोज बर्थडे. मी विसरलो ते आठवण. मग तेच तिच्यासाठी बर्थडे असं खूप बिग डील आहे आणि ते करावं लागतं. मग नाही केलं की थोडंसं खूप त्रास होतो. हा, मग फायरिंग तुमच्यावर होती. फुगून बसती. फुगून नाही बसत. चला हॅपी बर्थडे. डान्स करूया. नाही म्हणू ना झाली का साई नेहा नेहा आदित्यची नेहा. आदित्य नंतर सगळ्यांना आवडते. पहिली आदित्यला आवडती. आदित्य दोघांना राग आहे. अशी आदित्यची नेहा. आता या परिवाराची आपल्या 1 वर्ष 1.5 वर्ष व्हायला आली. 1.5 वर्ष जॉईन झालेली आहे. तरच ती पण फार शांत आहे. तिला मी आणि सगळा परिवार पाहायला गेलो होतो. त्यावेळेस बघितलंच मी काकाला बोललो, काका मोबाईल मध्ये त्याला काय गांधी. तर मी आदित्यला पण बोललो. आदित्य बेस्ट मुलगी आहे. उजवी बरोबर आहे. दिसायला आदित्यपेक्षा सुद्धा उजवी आहे. उजवी आहे. उजवी म्हणजे आदित्यपेक्षा पण दिसायला ती बेस्ट होत वाटली. आणि बोलतो होतो म्हणजे तुझ्या तोंडावर आधीच बोललेलं. माहिती सौरवला पण बोलले ते खूप वेळा. मी सगळ्यांना बोललो. ती सातपुते परिवारामध्ये आली आणि आता ती नवीन आपलं आदित्यने केली तयार तिला बोलतो. नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा माईक मी पकडला होता तेव्हा मला तर भीती वाटली होती, पण आता ओके झालं आता. पण जसं आप्पा बोलले की जशी लाडकी तर आहेच त्यांची, पण तशीच मी लाडकी सून आहे सातपुतेंची. एवढे लाड करतात माझे काय सांगायलाच नको. आणि मेन म्हणजे जानू तर माझा खूप लाड तर करतेच आणि ती सगळ्यांची लाडकी आहेच. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे जानू. थँक्यू. आई